नमो बुद्धाय. आपण सर्व भगवान बुद्धांना तथागत म्हणून ओळखतो, पण कधी विचार केला आहे का की त्यांना तथागत का म्हणतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच शब्दाचा अर्थ आणि त्यामागचे विज्ञान जाणून घेणार आहोत. सिद्धार्थाने कठोर तपस्या आणि मनाच्या सजगतेने बोधी प्राप्त केली, म्हणून ते बुद्ध झाले. बुद्ध होणे म्हणजे ज्ञानी होणे, पण तथागत ही त्याही पुढची एक विशेष अवस्था आहे. तथागत हा शब्द तथता पासून बनला आहे. तथता म्हणजे जे जसे आहे त्याला तसेच स्वीकारणे. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा वास्तवापासून पळतो किंवा परिस्थितीला दोष देतो, पण तथागत म्हणजे तो महामानव ज्याने सत्याचा जसा आहे तसा स्वीकार केला आणि स्वतःच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या स्वतःच्या आत शोधली. तथागत असण्याचा अर्थ आहे दोषांऐवजी आत्मनिरीक्षणावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी पाळाव्या लागतात: आत्मलोकन, आत्मवंचना, आत्मशोधन. आत्मलोकन म्हणजे स्वतःला पाहणे, आत्मवंचना म्हणजे स्वतःला न फसवणे, आत्मशोधन म्हणजे स्वतःच्या मनातील घाण साफ करणे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आंतरिक शुद्धीने आणि सामर्थ्याने सत्यापर्यंत पोहोचते तेव्हा ती तथागत होते. गौतम बुद्धांनी केवळ बुद्धीवर भर दिला नाही, तर हृदयाच्या शुद्धतेवरही भर दिला. जर बुद्धी शुद्ध नसेल तर ती विनाशाचे मार्ग शोधू शकते, पण जेव्हा बुद्धीला तथता म्हणजे आंतरिक समज जोडली जाते तेव्हाच खरा कल्याणाचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच बुद्ध म्हणजे केवळ बाह्य ज्ञान मिळवलेले गुरु नाहीत, तर तथागत म्हणजे अशी शक्ती ज्याने आंतरिक शुद्धीने जगाचे सत्य जाणले आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. नमो बुद्धाय.